नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार. कांय मनीस हे अचानक प्रसिद्धीच्या झोतान येतात, तांकां प्रसिद्धी मेळटा, ताका कारणूय तशींच वेगवेगळी आसता. कांय दिसा फाटीं गोंयान असोच एक विशय, गोंयचो विशय हो देश पातळीचेर चर्चेन आयिल्लो, न्यूजान आयिल्लो, तो म्हणजे गोंयान एका मनशान स्वता एक स्टेडियम बांदलें म्हणून. आनी ते मनीस जावन आसात कमला प्रसाद यादव. आयज म्हाज्या बरोबर कमला सर आसात. सर तुमकां येवकार. तुमी आमकां हो टायम दिलो म्हणून. आयज आमी तुमच्या ग्रावंडान भितर आसात. म्हाका सगळें तुमकां विचारपाकूच जाय, तुमच्या भोवती तुमी हो ग्रावंड बांदल्या उपरांत इंटरनॅशनल सुद्दां न्यूज जाल्यो की एक मनीस प्रायवेट ग्रावंड बांदता आनी गोंयान भितर सरकाराक तें जमना आनी तुमी तें करता म्हणून. सगळ्यान पयलीं म्हाका सुरवात करपा जाय हें 1919 स्पोर्ट्स हो 1919 कितें लकी नंबर बीन तुमचो काय कशें कितें, हाचे फाटलें कारण कितें? ना 1919 ॲक्च्युली माझो लकी नंबर. ओके. कारण 19 सप्टेंबर 2004 माय सन वॉज बॉर्न. मागीर 19 सप्टेंबर 19 फेब्रुवारी 2008 माय डॉटर वॉज बॉर्न. सो दोगांय ऑन 1919. सो हो डेट म्हाका खूब लकी आसा आनी हो ग्रावंड तांकांच डेडिकेटेड आसा. सो वाय नॉट ऑन दे आर नावाचेर पेक्षा हांवें ते डेट ऑफ बर्थ धरला. सो इट्स कॉमन म्हणून ते सो 1919 स्पोर्ट्स इज डेडिकेटेड टू माय चिल्ड्रन्स हू आर प्लेइंग फॉर गोवा. गोवा. हय. सो म्हाका तें सर तुमकां विचारपा जाय की तुमी जशें आतां सांगलें की हे तुमी तुमच्या भुरग्यांक लागून बेजिकली स्टेडियम बांदलो की तांकां प्रॅक्टीस करपा मेळची, तांकां टॅलंट तांचो शोकेस करपा मेळचो. कित्या खातीर अशें दिसलें की आनी डायरेक्ट स्टेडियम बांदप हें कशें पॉसिबल जालें आनी दिसलें कित्याक की बाबा भुरग्यां खातीर स्टेडियम बांदया म्हणून? पळय म्हाका क्रिकेटाची खूब आवड आसली ल्हानपणान आनी आय वॉन्टेड टू बिकम अ क्रिकेटर. पण घराची परिस्थिती तशी नाशिल्ली आनी ते टायमार पेरंट्स सुद्दां इतले प्रमोट करनासले क्रिकेटाक बी, स्पोर्ट्साक बेजिकली. आज जे पेरंट्स प्रमोट करता पळय, अर्लियर डेज 20-25 वर्सां पयलीं इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. करेक्ट. सो आमकां बॅट सकयल धर आनी बूक घेवन बस. बट तो पॅशन खंय तरी भितर आशिल्लो ॲक्च्युली. जेन्ना भुरग्यांनी तो दाखयला की डॅडी हांव क्रिकेट खेळटलो म्हणून, सो बाबा चल तूं फुडें, आमचो तरी जावना, तुजें तरी बरें जावपाचें. सो तशेंच स्टार्ट जालें. आनी दॅट इन हिडन जो पॅशन आसलो पळय क्रिकेटाचो तो भायर सरलो. एन्ड 2017 ॲक्च्युली तेन्नासून हांवूय मातसो क्रिकेटान भितर सरलो. सो तेजे फाटल्यान कोचिंग बिचींग दिवपाक, तेजो कॅरियर करपाक, एनी पेरंट्स वूड डू दॅट. सो हांवें पळयलां की गोवा फॉल शॉर्टेज ऑफ क्रिकेट ग्राउंड्स. आमचे भुरगे बरे आहा क्रिकेटान, बट क्रिकेट प्रॅक्टीस करपाक ग्राउंड ना. एन्ड मेन आसा मॅचीस. यू शूड प्ले मॅचीस. सो एन्ड बिंग अ बिल्डर, जमीन तरी आमचो हे रॉ मटेरियल मीन्स विकपाचें. सो एक जमीन घेतली टू बिल्ड अ प्रॅक्टीस ग्राउंड. तुमी जमीन घेतिल्ली बीन इन एडवान्स सगळे? ना ना ही कोविड जावन 2021. ओके. सो थंय तुमी म्हणजे प्रिपरेशन तयार केल्लें ल्हव आपूण अशें करतलो म्हणून हांगा इन फ्युचर? इतकोच चिंतूना की व्हडलो स्टेडियम जातलो म्हणून. ओके. बेजिकली जमीन घेतली एक प्रॅक्टीस ग्राउंड करपाक तांकां लागून. बरोबर. आनी स्लोली तो एक मिनी स्टेडियम जालो. आनी इतको बरो जालो की इट वॉज इनॉग्रेटेड बाय द हँड्स ऑफ सूर्यकुमार यादव. देन दिल्ली वुमन्स IPL टीम येवन प्रॅक्टीस करून गेली. एन्ड नाव विदीन 4 months यू सी लेजंड्स कमिंग हियर. सो आनी तेका बरें जाता कितें तरी. आनी त्या निमतान व्हडले व्हडले प्लेयरूय गोंयान आयले. सर आतां हें सगळें तुमी सांगलें की कशी पॅशन तुमची आशिल्ली, भुरग्यां खातीर तुमी हो ग्रावंड तयार केलो. पयलीं तुमची परिस्थिती कितें आशिल्ली आनी आतां तुमची परिस्थिती आसा, सो तुमी हें सगळें केलें. जेन्ना हो ग्रावंड जालो पळय तेन्ना कंट्रोवर्सी जावपाक लागल्यो. सो तेजेर तुमी केन्ना कांय उलोवना, तुमी तुमचें काम करीत रावले. बट म्हाका एज अ एक जर्नलिस्ट म्हणून आनी लोकांकूय खूब प्रश्न पडटा, सो आयज म्हाका चान्स मेळ्ळा तुमच्या वांगडा उलोवपाक, सो ती संद हांव अजिबात सोडचो ना. म्हाका सांगा, तुमी एक आरोप जाता तो म्हणजे तुमी यादव म्हणजे कोण, गोंयकार काय हे भायले, अशे तरेचे एक हें जाला सुरू. म्हाकाय हें खबर ना, हांवें तुमकांय विचारूं ना, तुमच्या तोंडांतल्यान हांव पयलीं आयकतलो. कशी कितें तुमची हांगासर फाटभूंय, केन्ना तुमी गोंयान आयले, तुमची फॅमिली आयिल्ली काय कितें हांगा, सो तुमी कसो बिझनस ग्रो केलो आनी कशें कितें जालें? हांव नीज गोंयकार आपल्याक मानता. बाकी पब्लिकाचें परसेप्शन कितें हांव घेवन बसना. बरोबर. बिकॉज आय वॉज बॉर्न हियर. आय हॅव गिवन एवरीथींग टू गोवा. करेक्ट. ही म्हाजी जन्मभूमी. मायभूमी सेपरेट आसतली. पेरंट्स
1950 येयल्ले. इट वॉज पोर्चुगीज एरा. मागीर गोवा वॉज लिबरेटेड फ्रॉम पोर्चुगीज आनी आय वॉज बॉर्न इन 1980. स्कूलिंग आय हॅव डन हियर. देन डिप्लोमा इन कंप्युटर सायन्स केलो बेळगांव. I worked in IT field for 10 years. मागीर रियल एस्टेटान मूव जालो एंड देन पॉलिटिक्स. आनी आज आसा आमी खंय तरी मिन्स गिवींग समथींग फॉर गोवा, बीइंग अ सरपंच ऑफ माय विलेज. करेक्ट. आपलो कितें आहा पळय दिता. बाकी लोक कितें उलयता पळय सारकें लोक उलयत रावता. सो तुमी म्हटले तशें 1950 1915 तुमी 15 म्हणटा तितून पेरंट्स तुमच्या गोंयांत आयले. करेक्ट. आनी मागीर तुमी हांगाच जल्माक आयले. तुमच्या हांगाच सगळें स्कुलींग जालें, एज्युकेशन जालें, तुमी जॉबूय केलो 10 वर्सां म्हणटा आनी मागीर तुमी बिझनसान गेले. सारकें. हय, तुमी एक आतां उल्लेख केलो तो म्हणजे राजकारणाचो. गोंयान भितर अशें हें जाता की जेन्ना कोणूय वेगळ्या आडनावाचो मनीस खंय सरपंच जालो, पंच जालो काय हें जाता, स्पार्क जाता एक. अरे हे भायले येवन हांगासर आतां सरपंच जाले. टोटली अशें हांव म्हणना की तें रॉंग अशें, बट तुमी तर हांगा जन्माकूच आयल्या. सो तुमच्या बद्दल तर काय हो कॉन्सेप्ट लागपाकूच शकना. बट जेन्ना तुमी राजकारणान आयले, एक तुमच्या बद्दल हें आसा की मॉविन गुदिनो म्हणटा हें तुमकां सामकें घट, किंवा तुमी तांचे सारके मनीस अशी वळख. सो तुमचें नातें तांचें राजकारणान आयल्या बरोबर कितें संबंद तयार जालो, कशें फुडें हें वचपाक लागलें. आयज तुमचे कडेन सरपंच पद आसा चिखले सारके एका पंचायतीचें. सो कसो सुरू जालो हो राजकीय प्रवास बिझनस आनी हें करतना? एक्चुली आय एम नॉट अ पॉलिटिशियन. म्हाका पॉलिटिक्स कांयच आवडना. एंड बीइंग फ्रॉम चायल्डहूड एक्चुली स्कुलान हांव स्पोर्ट्स बॉय ऑर कॅप्टन. सो लीड करपाची क्वॉलिटी इनबॉर्न आसा ती. बिकॉज आय एम नंबर 1. म्हाजो बर्थडे 28. सो म्हाज्या एरियान सुद्दां क्रिकेटान हांव कॅप्टन आशिल्लो. सो एक ऑटोमॅटिकली लीड करपाची क्वॉलिटी आसतना फ्रेंड्सांनी सांगलें बाबा तूं हेका राव, पंच इलेक्शनाक राव, पंचायतीक. ओके. सो रावलो आनी जिखलो. फर्स्ट अटेम्प्टानूच? ना, फर्स्ट अटेम्प्ट हरलेलो तुमी लूज 2007. ओके. सेकंड अटेम्प्ट वॉज 2015. ओके. तेन्ना सुद्दां नाकाल्ली पॉलिटिक्स म्हाका एक्चुली. पॉलिटिक्सान हें नुकसान आसता चड? ना, इट इज टायम दिवचो पडटा बिझनसाक. थँकलेस जॉब. तुम्ही कितलेंय करा, बरोबर. पीपल आर नॉट सॅटिस्फाईड. आपले काम करपाचें आनी सोडून दिवपाचें. इफ दे इलेक्ट यू अगेन यू डू, अदरवायज यू गो होम. बिझनस सांबाळपाचो आनी हेल्थ. सारकें. बिकॉज यू लूज फॅमिली लायफ. करेक्ट. पर्सनल तरी गेलो तुजो. वेन यू आर इन पब्लीक लायफ यू शूड लूज युअर पर्सनल लायफ. सारकें. सो 2015 तुमी मागीर पॉलिटिक्स म्हाजो फोर्टे न्हू एक्चुली. बरोबर. नेचरान म्हाका पॉलिटिक्सान हाडलो. माय नेचर इज टू सर्व पीपल. एक बरें काम कितें करपाची एक इच्छा आसता. देव जितलो दितलो म्हाका न्हू, आय वील लोकां मदीं आनी समाजाक कितें तरी दितलो हांव. करेक्ट. कित्याक घेवन वचपाना. सारकें. सो आज ग्रावंड पळयता पळय, हो टोर्नामेंट जालो, आमकां 1 रुपया दिवना. वी डिडंट एक्सपेक्टेड ऑल्सो एक्चुअली. आतां टोर्नामेंट जालो लेजंड्स लीग. ओके. बट स्टेट हे गव्हर्मेंटाक सॉलिड रेवेन्यू जाल्लो आहा. मे बी 200 to 300 crores ह्या टुर्नामेंटाक 100%. 3, 4, 5 star hotels were booked. इतलो legends येयले. All business means 500 people were working day and night here to make this happen. Correct. So everybody is benefiting from this. So समाजाक कितें तरी करा. मीन्स एकूचदां लायफ मेळटा. डोंट सेल्फीश जायनाका. करेक्ट. खुबशे लोक हांव तेच सांगता. आतां हांवें गव्हर्मेंट स्कुलाक एक बस दिला. There were 27 students coming in that school, government school. प्रिन्सिपल आनी टिचरीन सांगलें म्हाका, सर तुमचे कडेन जाता जाल्यार तुमी हेल्प करा. ते भुरगे खूब गरीब आसा, तेंचे कडेन 1 रुपया 2 रुपया ते तिकीट, बस तिकीटेक पयशे ना. हांव सरप्रायज जालो. गव्हर्मेंट गिव्स बसीस, ते बालरथ आहा पळय, टू प्रायवेट स्कूल, सेमी गव्हर्मेंट आसता, पण गव्हर्मेंट स्कुलाक बसूच ना. आय वॉज शॉक्ड एक्चुअली. गव्हर्मेंटान पयलीं तांकां दिवपा जाय, बिकॉज सगळ्यान गरीब लोक गव्हर्मेंट स्कुलानूच आहा. सो हांवें सांगलें दिता बस म्हणून. सो स्ट्रेंथ आज 107 जाल्ली आसा. सो दॅट गॅप आसा पळय, सपोज बस दिना जाल्यार दे वूड डिप्रायव फ्रॉम एड्युकेशन. ना, घरान बसपाचें. सारकें. सो आज बिकॉज ऑफ दॅट गुडवील देव दिता म्हाका. मिन्स ही इज सपोर्टिंग मी. सो जे कितें पयशे येतात ते थोडे समाजा खातीर मोडप हें प्रत्येकाचें कर्तव्य म्हणटा तुमी. 100%. सो 2015च्यान तुमी राजकीय कारकीर्द सुरू जाली तुमची. 2012. हां. 12च्यान 7क तुमी पडले. हां. सो तेन्नाच्यान तुमी कंटिन्यू पंचायती. सारकें. 3rd टर्म म्हाजो. हो 3rd टर्म तुमचो. आनी तुमी म्हणटा की हो कितें म्हणटा तो थँक्सलेस जॉब. थँकलेस जॉब. पॉलिटिक्स इज थँकलेस जॉब. लोकांनी जिखयला. हेल्प पीपल
फॉर 5 years. नेक्स्ट जेन्ना इलेक्शन आसता तुमचो परत? परत उबे रावा. सपोज दे थिंक दॅट यू हॅव डन गुड जॉब, ते परत जिंकतले. नाल्यार बाबा कोण जिंकता मे बी दे विल थिंक दॅट बाबा 5 वर्सांनी काम बरो करूं ना, दे विल चूज डिफरंट कॅन्डिडेट. आणि कोण हरता पळय ही शूड नॉट टेक इट सिरियसली. ही शूड हात दिवपा जाय कोण जिंकला पळय बाबा हांव तुज्या वांगडा आसा. स्पोर्टिंगली घेवपाक जाय. हांगा कितें दुश्मनी जाता मागीर. आज जी अपोजिशन असता पळय बाबा तूंय बसता सोशल वर्क करपाक, हांवूय बसता. सपोज लोकांनी म्हाका जिखयला जाल्यार यू शूड कॉंग्रॅच्युलेट बाबा हांव आसा तुज्या वांगडा, कितें म्हाजो हेल्प जाय जाल्यार आय एम देर विथ यू. हांगा दुश्मनी घेवन बसता. सर एक्चुअली ही इंटरव्यू करपाचें कारणूच हें, कारण हांव तुमकां अप्रोच जाल्लो की इंटरव्यू करया काय म्हणून. तुमी म्हाका इजिली डायरेक्ट सांगलें की करया म्हणून. बिकॉज हे खूब प्रश्न आशिल्ले तुमच्या भोवती. तुमचें नांव आसूं, तुमचें पॉलिटिक्स आसूं, तुमी एज अ बिल्डर म्हणूनय आसा. आयज लोक ह्या गजालीं कडेन एका नजरेन पळयता की बाबा हो मनीस म्हणजे करप्टूच आसतलो, हो मनीस म्हणजे हांगा फक्त येवन पयसोच करतलो, हो मनीस म्हणजे फक्त आपलो फायदोच पळयतलो, अशें जाता. सो हांव तुमकां पयलीं केन्ना मेळूय ना, फर्स्ट टायम आमी मेळटा आनी तुमी इतले हें सगळें सांगतात. म्हाका सांगा, तुमी ओदो उलयतना म्हाका एक GCAचो उल्लेख केलो की कशे पद्दतीन गजाली जाता आनी तो एक अन्याय जाता म्हणून. तुमकां कितें एक्सपिरियन्स आसा ह्या सगळ्या गजालीचो? ना थोडे करेक्शन करपा जाय GCAन. एक्चुअली सिलेक्शन प्रोसेस जे आहा पळय एप्रील मेयान काबार जावपा जाय. एंड देन द टीम वीच वील प्ले फॉर द कमिंग सीजन, एक 20-25 भुरगे जे आहा पळय तांकां ट्रेनिंग दिवपा जाय 3-4 months. एंड देन शिफ्टेड समवेअर एल्स, बिकॉज गोंयान पावस आसता जाल्यार यू कांट प्ले मॅचीस. सारकें. सो बिफोर गोईंग टू द मेन टोर्नामेंट एक 10-12 मॅच तरी खेळपा जाय ते टीम बाउंड करपाक. यू शूड नो इच अदर, कोणाचो स्ट्रेंथ कितें आहा आनी आहा. सो एक जाय. सो थंय आमचो ग्राउंड सद्या फ्री आहा. सो सद्या सर आतां हो जो ग्राउंड आसा हांगा कितें प्रॅक्टीस चलता? हांगा प्रॅक्टीस या. एनीबडी कॅन कम प्रॅक्टीस, बूक द ग्राउंड. सपोज कोण प्रायवेटली बूक करता दे कॅन बूक एंड प्ले. बाकी गोवन क्रिकेटर्स, दीस ग्राउंड इज मेंट फॉर क्रिकेट आनी टू प्रमोट क्रिकेट. सो एनी बडिंग क्रिकेटर जो प्रोफेशनल खेळपाक सोदता पळय ताका वी आर नॉट चार्जिंग एनीथींग. बट कोण पॅशनाक लागून एका टायमपासाक येता जाल्यार वी शूड रिमूव सम मेंटेनन्स कॉस्ट फ्रॉम देर. सारकें. सो सर हो आतां कॉस्टिंग आसा पळय, हे कितलो म्हणजे बेजिकली कितले मॅनपावर हांगा आसा हें सगळें मेंटेन करपाक आनी हें सगळें करपाक? बिकॉज ते सुद्दां एक व्हडलें टास्क न्ही हें सगळें सारकें मेंटेन. 22 ते 25 कामगार आसा परमनंट. एक 5 to 6 lakh rupees मंथली एक्सपेन्स आहा ग्राउंडाचो, मेंटेनन्साचो. बांदला ते सोडून द्या. सो दॅट मेंटेनन्स कॉस्ट खंय तरी सुटपा जाय म्हणून आमी ते बुकींग घेता आनी चार्ज करता कोण बूक करता पळय फूल डे ग्राउंड. दॅट ऑल्सो इज मिनिमम एक्चुअली, जस्ट टू रिमूव द मेंटेनन्स कॉस्ट. सो आतां फुडाराक सर कितें प्लॅन आसा? हो ग्राउंड कशे पद्दतीन यूज जावपा जाय? हांगा कितें टुर्नामेंट्स जावपा? हेजे पयलीं तुमी आनी एक क्वेश्चन विचारलो, म्हाका आन्सर करपा जाय एक्चुअली. म्हाजे बद्दल न्हू, बीइंग इन पॉलिटिक्स खुबशे लोक म्हाजो परसेप्शन चेंज करपाक ट्राय केले. हो बिल्डींग बांदता इल्लीगल, हांगा इल्लीगल आहा, ते फनल झोनान इल्लीगल आहा, खूब केसी घातले. इवन ह्या ग्राउंडारूय तुमचे म्हाका दिसता ना एवरीवेअर. म्हाजो भाग्यांक आर्ट आसा, सो शनी आसा. सो इन दॅट कुंडलीन बरयल्ले आहा तुजेर खूब कोर्ट केसी आसतले लायफ टायम. सो आय एक्सेप्ट दॅट. कोणी केस घालता पळय बिंदास घाला, आय विल फायट, बिकॉज आय नो दॅट माय कॉन्शियस इज क्लीन आनी आमी क्लीन काम करता. तुमी घालून म्हाका त्रास करतले पण रिजल्ट पॉझिटिव्हच येतलो. सो 2-3 बिल्डिंगाचेर म्हाजी केस घातलेली ऑलरेडी. हांव नांव घेवपाक सोदना, ही वील अंडरस्टँड कोणाक सांगता. बट देवान असो करून दिला न्हू हो ग्राउंड की सगळे फाटले जितले आसले पळय एलिगेशन सगळे सायडीन हे जाले. तुमच्या फाटल्यान मातसो शनी आसा म्हणटा तुमी? शनी इज फॉर गुड कॉज एक्चुअली. दॅट कोर्ट केस आसतली म्हणून. म्हणजे तो कुंडलीन बरयल्लो असेल तशें आसता. कोर्ट केसी खूब आसता. सो आय हॅव प्रिपेर्ड माय सेल्फ. ओके. And being in politics, being in business, you have to be prepared for that. आणि माझे तरी चडूच लोक आय डोंट नो बिकॉज ऑफ माय गुड नेचर तांकां आवडना बाबा हो बरो काम करता पॉलिटिक्सान आनी वयर सरलो जाल्यार एका दामून धरया. दॅट कूड बी अ रिजन. मे बी बिकॉज ऑफ माय सरनेम. तो एक डिफरंट सरनेमाचे सर लज दिसपाचें कारण ना न्ही. आय एम प्राऊड ऑफ माय सर. म्हाका खूब जाणांनी सांगले बाबा कमला तूं चेंज कर, तूं हे जातलो तो जातलो. हांवें सांगलें बाबा तुमकां सांगलें न्ही. दिस सरनेम इज द ओनली सरनेम डिप्राइव्ड फ्रॉम गॉड. करेक्ट. कृष्ण वासुदेव यादव. आणि हो सरनेम चेंज करून मीन हांव पॉलिटिक्स सोडटलो. व्हडले पाप जातले ते. बिग पाप. सारखे व्हडले पाप ना. अरे देवाचो सरनेम यूज करप इट्स अ प्राऊड मोमेंट. मीन्स कृष्णाचो सरनेम इज यादव. सो गर्व हा आमकां तो सरनेमाचो. तुमचे हांगा अशी कम्युनिटी बीन अशें आसा? बिकॉज आमी पळयता पळय ते गुजराती समाज. ना आसा.
जेन्ना 2015 कित्याक गेल्ले फॅमिली आमची आं, बिकॉज डार्क लेबर बोर्ड आज MPT आमी म्हणटा तेका MPS त्या टायमार कामाक लोक जाय आशिल्ले आं सो तेन्ना काका बिका येयल्ले न्हू सो फ्रॉम दॅट एरिया सो एक डिस्ट्रिक्ट जौनपूर UP थिंगासून खूब लोक आहा मंगरान ओके ओके जुवारी इंडस्ट्रीज ओके थिंगा कर्नाटकाचे खूब लोक आहा तांकां वर्करांची गरज पडली सो एकटो मनीस येता तो आपल्या फॅमिलीक घेवन येता मागीर नेबर्सांक घेवन येता बाबा चल तूं तुका काम दिता रावया सो एक ग्रुप जाल्लो आहा तशें ते हांगा लोक आयिल्ले तेन्ना हां बेसिकली टू वर्क सो तशें तुमची फॅमिली आमची फॅमिली तेन्नाच येयल्ली बट आतां तुमी हांगासर 1950 म्हटल्यार तुमकां आतां 60-70 वर्सां मायज जाली तुमी हांगा रावता सो तुमची जनरेशन्स जाली हांगा आय वॉज बॉर्न माय चिल्ड्रन्स आर बॉर्न करेक्ट तेजो भुरगोय जातलो देन ऑल्सो वील बी टर्म्ड एज आउटसायडर वी डोंट वी मिन्स एक्सेप्ट केला आमी प्राऊड आउटसायडर आमी कीप ऑन सेईंग हय आमचें कितें कर्तव्य आमी करतले आमची जन्मभूमी आय हॅव गिवन खुबशे गोश्टी दिल्लो आसा आय हॅव अर्नड लेस एंड आय हॅव गिवन मोर एक्चुअली म्हाजो एक नेचरूच आहा हांव सगळ्यांक सांगता मिन्स जितलो अर्निंग ना पळय तेज्या पेक्षा हांव मोडटा दॅट इज जितले येता तेज्या पेक्षा चड भायर घालता देन आय ट्राय टू अर्न दॅट ना इट इज अ गुड थिंग जोडचेच पडटले न्ही ना वेन यू इनक्रीज युअर एक्सपेन्स न्हू करेक्ट ऑटोमॅटिकली तो प्रेशर आसता अरे बाबा चड खर्च जालो आतां यू ट्राय टू अर्न सपोज हांव सॅटिस्फायड आहा वॉट आय एम अर्निंग न्हू देन आय विल नॉट ट्राय टू स्ट्रेच माय सेल्फ बरोबर सारकी सो खर्च करता पळय मनीस ही ट्रायज टू अर्न तोय एक हे आहा आमी म्हणटा अरे चड खर्च करता हो फाल्यां फोंडान पडटलो ना बट यू हॅव टू हॅव दॅट पावर दॅट हांव खर्च करता पळय तितले तुमचे कडेन कॅपेसिटी आसपा जाय परत ते हें करपा रिकवर सपोज कॅपेसिटी ना देन डोंट खर्च करनाका सो तुमी आतां सांगलें तुमी एज अ बिझनसमॅन म्हाका एक आतां आमी वायंड अप करतना म्हाका विचारपाक जाय गोंयान भितर कशें आहा बिझनसमॅना खातीर बिझनसा खातीर वातावरण कशें आसा गव्हर्नमेंटचे सगळे गोवा वॉज अ फेवरेट डेस्टिनेशन फॉर एवरीबडी इतलो ब्युटिफूल आहा आय लव गोवा बट हे लास्ट 6 months 1 year आतां एक वर्सान थोडं ट्रान्सफॉर्मेशन जाल्लें आसा बिकॉज ऑफ ऑल दीस NGOs एवरी प्रोजेक्ट आमी ऑब्जेक्शन हाडटा आमकां नाका एक ट्रेंड चालू आहा फॉर ग्राउंड ऑल्सो हांगा तेकाय ऑब्जेक्शन हाडलें की आमकां ग्राउंड नाका बाबा ग्राउंड नाका कितें हांव बिल्डींग बांदू हांगा एज अ बिल्डर आय कॅन बिल्ड बिल्डींग फाल्यां चेंज ऑफ झोन केलो प्लॉटिंग केलो और बिल्डींग बांदलो तेय तांकां आवडपाना एक ग्राउंड एक बरी गोश्ट केल्या एप्रिशिएट करा डोंट क्रिटिसायज एवरीथींग IIT येता तेका अपोज करता सो देर शूड बी लिमिटेशन म्हाजें म्हणणें आहा आनी बिजनसाचेर 1 year बॅक परसेप्शन ऑफ गोवा वॉज सेपरेट लोक येताले 10 crore 15 crore रो विलास बंगलो घेताले नाव द ट्रेंड इज गॉन कोण आतां इन्वेस्ट करपाक सोदना बिकॉज इतले नेगेटिविटी जाल्ली आसा न्हू की भायले येता हांगा गोंयांत डिस्ट्रॉय करता अरे इफ आय गो वीथ 5-10 crores इन दुबय दे वील वेलकम तुका गोल्डन विजा दितले तुका दे गिव यू रिस्पेक्ट एवरीथिंग यू विल गेट सेफ्टी एवरीथिंग यू हॅव देर इफ यू ब्रिंग 10 crores इन गोवा दिल्लीकार येयलो गोंय काबार केले मीन्स ही इज गिवींग यू बिजनेस 10 crores इज बायींग अ विला दॅट मीन्स इट्स अ बिजनेस टू हिम सारकें थोडे आसतले जे हे करता आसतले बट इट इज बीन क्रिटिसायज इन जनरल ना तुमी आतां कशें तुमी हांगासर आयले बट तुमी आतां समाजाक दितात हांगासर ओके तुमी ते कंट्रिब्यूट करता ते सगळें याद धरून की गोंयान आमी हांव जल्माक आयला बट माय होम टाउन सारकें सो थोडे बट आसता अशे लोक की येवप फक्त आनी फक्त ओरबडून घेवप फक्त फायदो करून घेवप अशा मेंटॅलिटीच्या लोकांक लागूनय तुमकां दिसना की थोडे हें जाता ना हेतून फायदो मीन्स एवरीबडी इज सेल्फीश इन टुडेज वर्ल्ड करेक्ट कोणाक कितें मेळटा पळय ही ट्रायज टू ते घेवपाक प्रयत्न करतलोच तो पण आज आमी म्हणटा गोंय काबार जाला गोंय काबार दिल्लीवाल्यान केला भायल्यान केला और कोणी केला दॅट इज अ क्वेश्चन मार्क बट हांव सांगता इफ वी डोंट सेल आवर प्रॉपर्टी टू आउटसायडर ऑर दिल्लीकार्स हाव गोंय काबार जातलो हांव आपलो प्रॉपर्टी कन्वर्ट करता बिंग अ गोंयकार दिल्लीवाल्याक विकता आनी मागीर बोर्ड घेवन उबो आसता गोंय काबार म्हणून दॅट इज रॉंग न्हू पंचायतीन सुद्दां आमचो ग्रामसभान इशू जाता हांवें सांगलें अरे हांव डिफेंड करता सपोज आमकां डेव्हलपमेंट नाका न्हू सारकें यू डोंट सेल युअर लँड हांव तेंच म्हणटा सपोज म्हाका नाका डेव्हलपमेंट आय विल नॉट सेल सपोज हांगा म्हाका डेव्हलपमेंट नाशिल्लो हांवें ग्राउंड गेलो बरो एक फार्म हावस बांदतलो आनी रावतलो हांव इफ आय वॉन्ट टू अर्न मनी आय वील कन्वर्ट इट इंटू सेटलमेंट ऑर वॉट एंड सेल टू अ बिल्डर बरे पयशे मेळटले म्हाका सो इट इज ऑन अस मिन्स वॉट वी वॉन्ट
करेक्ट. आमी विकून आनी मागीर एक्सपेक्ट करतलो तो बिल्डर ही वील प्लांट ट्रीज ऑन दॅट ऑर तो ना करपाना तो बिल्डिंगूच तो बांदता. बिल्डिंगूच बांदता ताचो बिझनस तो. सारकें. सो आमी खंय तरी गोंयकारांनी विचार करपा जाय म्हणटा तुमी की आमच्यो जमनी विकतना आनी मागीर आमी लोकांच्या नांवान बोवाळ सिंपल हांवें ग्रामसभान स्वता स्टेटमेंट केलो एज अ सरपंच. हांवें सांगला की बाबा डेव्हलपमेंट नाका आमच्या गांवांत एक रेझोल्युशन घेवया की वी एज अ भाटकार आमी एज अ लँड ओनर विल नॉट सेल अवर लँड. टॉपिकूच काबार थिंगा. हय सारकें. तो एक रेझोल्युशन घेवप जाल्यार काबार जालें. कोण रेडीच ना रेझोल्युशन घेवपाक. कोण तयार ना. ना म्हाका सरप्रायझींग दिसलो एक्चुअली. इफ यू वॉन्ट टू प्रोटेक्ट युअर लँड डोंट सेल न्हू. एज अ बिल्डर म्हाका आतां खंय महाराष्ट्रा कर्नाटकान खंय मेळटलो टू बिल्ड आय वील बिल्ड देर. आय वील नॉट सपोज आय ऑल्सो लव गोवा. हांगा ऑप्शन आहा म्हणून आमी घेता आनी बांदता बिल्डींग. सो तुमी म्हणटा की हे लोकांनी पाळपा जाय. लोकांनी ते सिरियसली घेवन आमचें गोंय राखपा खातीर वावुरपा जाय. सारकें. दुसऱ्यांक फक्त ब्लेम करपा जायना. आमच्या हातीन आहा न्हू. आमच्या हातीन आमची जमीन आमच्या हातीन आहा. सारकें. आमी म्हणटा आमची जमीन मायभूमी. आमी मायक विकता आनी मागीर बॉब मारता की आमचें गोंय काबार जालें म्हणून. डोंट तशें सेल जावपा लँड. जायना. ना 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 वी शूड नॉट सेल अवर लँड. करेक्ट. सो सर लास्ट प्रश्न. पॉलिटिक्सान फुडें इन बिगर वे येवपाचें बीन आसा? पॉलिटिक्सान म्हाका इंट्रस्टूच ना एक्चुअली. पंचायतीनूच आतां सद्या तुमकां I am she means हेडेक means you can't give time to your family. फॅमिली बिझनेस सगळें बिझनेस मागीर आतां स्पोर्ट्स हो एक सेपरेटूच हे जाल्लो आसा. पॉलिटिक्स आनी बिझनस पेक्षा हे व्हडलें जालां दिस इज बिकम बिगर देन दिस. करेक्ट. So whether concentrate on this, concentrate on politics. First is my priority on my health. हेल्थ मनीस 5:30 उठता, योगा करता, बॅडमिंटन खेळटा. आतां हांगा आसा आतां. तुम्ही सेकंड सारखे फिट अँड फायन सारखे मेंटेन आसा. ना इफ हेल्थ इज वेल्थ म्हाजो स्टेटसूय आसा. द हेल्दियर यू आर द वेल्दियर. Correct. माझ्या कडेन 100 कोटी आहा आनी काय म्हाका फायदो डायबिटीज आहा देन इट इज युजलेस एक्चुअली हॅविंग दॅट मनी. सेकंड बिझनस. पयशे आहा तकली बरी चलता. युअर हेल्थ ऑल्सो यू कॅन मेंटेन विथ दॅट वेल्थ. करेक्ट. सो आफ्टर हेल्थ वेल्थ जाय अँड देन फॅमिली. इफ पयशे आहा न्हू देन वी शूड एंटर इन पॉलिटिक्स. हांव सगळ्यांक सांगूंक सोदता इफ यू डोंट हॅव मनी डोंट एंटर इन टू पॉलिटिक्स. देन इट कितें करप्शनाक हे दिता. इफ यू हॅव मनी यू नॉट डू करप्शन. आतां म्हाकाच भूक लागली आहा. जेवण येयलो जाल्यार हांव पोली खातलो. लोकांची भूक कितें भाग म्हाजो पोट भरलेलो आहा जाल्यार हांव दुसऱ्यांक दितलो न्हू. दॅट इज कॉमन. इट ब्लेम करपा ना तेतून. सो तुमचे स्पश्ट मत आहा जाल्यार पयसो आहा जाल्यार पॉलिटिक्स पॉलिटिक्सान येवपाचें. नाजाल्यार पयसो करपाक म्हणून येवन ना 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 दॅट टोटली अपोज. म्हाका आय हेट करप्शन एक्चुअली. पयशे ना न्हू हांव घरा बसतलो हांव पॉलिटिक्सान येवपाना. आज देवान दिला 2 रुपया बाबा 8 रुपया घाला 2 रुपया आपल्याक जाय फॅमिलीक पळोवपाक. सो सर थँक्यू तुम्ही आमकां वेळ दिलो. आमी जस्ट तुमकां एक व्हॉट्सॅप मेसेज केली की सर घेवया करया एक इंटरव्यू काय म्हणून. बिकॉज म्हाका हे गोंयकारांचे एक्चुअली प्रश्न हांवें जे तुमकां विचारले ते. बिकॉज तुमच्या भोवती आनी हे जे अशे वेगवेगळे चर्चा वेगवेगळे आशिल्ल्यो. सो म्हाकाय ते आशिल्लें की बाबा तुमच्या वांगडा उलोवया. आनी जो मनीस एक स्टेडियम बांदता तो कितें तरी आसतलें न्ही तेजें. सो ताका मेळप. हांव लोटली पंचायत तिजो एक्शन पळोवन सरप्रायज जालो एक्चुअली. ते नोटीस काडटा आनी कितें कितें इन्स्टेड ऑफ एप्रिशिएटींग तेंचे गांवान इतलो बरो स्टेडियम येयला. 90 लेजंड्स हॅव कम. एक्चुअली नशीब हो गांवाचो की बीग इंटरनॅशनल प्लेयर्स कमिंग इन द विलेज. प्राऊड मुवमेंट. तेंच्यांनी म्हाजो सत्कार करपा जाय. ते नोटीसी काडटा हो ग्रावंड इलिगल हे ते आमकां ग्रावंड नाका. ते सारकें हें तुमचें एक्झॅक्ट मान्य. म्हाका एक विचारपाक जाय आशिल्लें तुमचे ही जी कितें हायटाय लायन आहा पळय ताचेर मातशें हे जाल्लो बोवाळ जाल्लो न्ही की ती लायन आसतना सकयल ग्रावंड कसो. ना ना हाय टेन्शन लायन आसा आमची प्रॉपर्टीन आसा. सो वी हॅव टेकन एनओसी फ्रॉम इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. तितलो 7.5 मीटर सोडून यू कॅन बिल्ड. यू हॅव टू लीव दॅट एरिया. ओके. सो तुमी तो सोडला. आतां फ्युचरान जेन्ना आमकां एक्सपेन्शन करपा जाय जाल्यार वी विल रायट टू द पॉवर डिपार्टमेंट अँड शिफ्ट इट अँड देन डू इट. ओके. सो तो प्रोसेस आहा. सो ते प्रोसेसा प्रमाणे ते तुमी विथ ड्यू परमिशन केला म्हणटा. सारकें. आनी जर ती फुडें तुमकां एक्सपांड करपा जाय जाल्यार तुमकां शिफ्ट करची पडटली. या वी आर इन प्रोसेस. वील हॅव टू अप्लाय टू पॉवर डिपार्टमेंट अँड गेट इट शिफ्टेड अँड देन बाकीचे सपोज एक्सपांड बाकीचे करपा खातीर. बिकॉज म्हाजो एक आतां हे वाडला आतां नाव आनी लोकांचें एम्बिशन वाडला. तांकां IPL मॅचीस जाय. सारकें. आय एम रिक्वेस्टिंग GCA बाबा तुमी ग्राउंड बांदा गव्हर्मेंटा कडेन. बिकॉज IPL आज क्रिकेट इज नॉट अ स्पोर्ट. इट इज एन इव्हेंट. सारकें. इट जनरेट्स रेव्हेन्यू. करेक्ट. आमी म्हणटा सन्मान गेलो आतां. एक IPL मॅच विल जनरेट इक्वलंट रेव्हेन्यू टू द स्टेट. और मोर देन दॅट इन अ गुड सेन्स इन अ स्पोर्टिंग दिस क्वॉलिटी आहे. हा. सो तुमची आतां एक मोख आसा की हांगा IPL मॅच जावची आनी त्या खातीर तुमी प्रयत्न करतले. आनी तुमी गोंयकारांक पळोवपाक दितले हांगा
IPL तांकां लागून दीस ग्राउंड इज मेंट फॉर आवर पीपल. सारके. सो सर तुमचे हावेस जे आसा, तुमच्यो ज्यो इच्छा आसा त्यो पुराय जावच्यो. तुम्ही जशें म्हटलं की आतां ह्या ग्राउंडार IPLाच्यो मॅची गोंयकारांक पळोवपाक मेळच्यो. सो तें बीन तुमचें हें पुराय जावचें आनी गोंयान IPLाच्यो ह्या निमतान मॅची जावच्यो. सर तुमी वेळ दिलो आनी आमी तुमकां जे कितें प्रश्न आशिल्ले मनान ते विचारले. ह्या प्रश्नांतल्यान तुमी ज्यो जापो दिल्या त्यो आतां गोंयकारा पर्यंत पावतल्यो आनी तांचे खुबशे डावट क्लियर जातले अशें म्हाका दिसता. सो सर थँक्यू आमच्या टिमीक तुमी टायम दिलो त्या खातीर. देव बरें करूं. तुमकां धन्यवाद.